साल होतं 1995. महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लागलेली होती. सगळीकडे प्रचाराच्या तोपा धडाडत होत्या. हवेली विधानसभेसाठी शरद पवारांची सभा भोसरीतल्या PMT चौकात होणार होती. पवारांची सभा म्हटलं की मोठी गर्दी व्हायची. त्यामुळे शरद पवार या सभेत नक्की काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. कारण सुद्धा तसंच होतं. शरद पवार यांचं फारसे शक्य नसलेल्या रामकृष्ण मोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. शिवसेना भाजपनं गजानन बाबर यांना रिंगणात उतरवलेलं. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे म्हणजेच माऊली लांडगे सुद्धा अपक्ष उभे राहिलेले. तिरंगी लढत होणार का, नक्की काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला. त्यात शरद पवारांची सभा म्हणजे नक्की साहेब काय बोलणार याची उत्सुकता लागलेली. आणि झालं सुद्धा तसंच. पवारसाहेब आले आणि रामकृष्ण मोरेंसमोरच स्टेजवर माऊली आपलाच आहे असं पवारसाहेब म्हणाले. वातावरण फिरलं आणि रामकृष्ण मोरेंचा पराभव झाला. गजानन बाबर हवेलीचे आमदार झाले, पण रामकृष्ण मोरेंचं राजकीय करिअर मात्र इथं संपलं. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.